बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। बोला पुंडलिका वरदे महाराज हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची अकुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विढाला हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हिची माझी सर्व जोडी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवी करिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या माहितीतील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या जवळ एक प्रार्थना अशा पद्धतीने करतात। काय करतात? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर होऊ नये हेच आमच्या पदरामध्ये दान कर। आम्ही या बद्दल काय करू? गुण गायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी तुझ्या गुणांचं गायन आम्ही अगदी अंतःकरणापासून करू। हे करत असताना आम्हाला बाकी काही नको, नलगे धन आणि संपदा, आम्हाला धन नको, मुक्ती नको, हे काही नको आम्हाला। मग संत संग देई सदा, आम्हाला संतांचा संग नेहमी दे
आणि या दोन गोष्टी जर आम्हाला मिळत असेल तर आम्हाला जन्माला येणं नावाचं गर्भवासाचं जरी दुःख असलं तरी ते सुखाने आम्ही सहन करायला तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या संगेवाडी या नगरीमध्ये महान भगवत भक्त सद्गुरू श्री प्रभू अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवातली ही माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा. महाराजांच्या पुण्यतिथीचा अत्यंत पवित्र दिवस उद्या आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला ही माझ्याकडे कीर्तनाची सेवा आहे. एका प्रासादिक फडावर असलेले हे गाव देहूकर महाराजांच्या फड परंपरेतून चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही परमभाग्याने कीर्तनाची सेवा. मला असं वाटतं की याच्यातलं शेवटचं चरण हे या महात्म्याच्या मुखातलं आहे. म्हणजे आयुष्यभर भगवत सेवा केल्यानंतर महात्म्याच्या मुखातले शब्द असे असतील, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. त्यामुळे पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला जणू काही ही भावना महाराजांनी व्यक्त केली असेल असं म्हणायला हरकत नाही. त्या दृष्टीने या अभंगाकडे आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल अभंग सर्वांच्या पाठातले आहेत. अभंगात ते शब्द नेहमी आपल्या कानावर पडलेले आहेत. या अभंगातून एका अर्थाने तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागणी करतात. ती मागणी कोणत्या पद्धतीने करतात? याची दान देगा देवा तुझा विसर न व्हा म्हणत असताना एका अर्थाने ही जी मागणी केली ती मागणी तुकाराम महाराजांनी केली आणि ती पांडुरंगाकडे केली. कोणत्या अनुषंगाने केली असं आहे. मागणीच्या संबंधाने 4 शब्द आपल्याकडे सांगितले जातात. मागणी या शब्दाकरता अर्थना असा संस्कृतमध्ये शब्द आहे. याच्याकरता तत्त्वज्ञानाने 4 भूमिका व्यक्त केलेल्या आहेत. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्टानाम अर्थना, प्रकृष्टाप्त अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. मागणी श्रेष्ठ असावी 1, मागणी श्रेष्ठांकडे असावी 3 आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी 4. महत्त्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा जर विचार आपण करायला लागलो तर चांगदेव वयाने ज्येष्ठ होते. 1400 वर्ष तपश्चर्या चांगदेवांनी केलेली होती. त्यामुळे ते वयाने ज्येष्ठ होते. चांगदेवजी वयाने ज्येष्ठ होते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कनिष्ठ होते असं म्हणायचं आहे का? चांगदेवजी जर ज्येष्ठ असतील तर ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहेत. विठ्ठला त्यामुळे मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर या अभंगामध्ये मागणी करणारे तुकाराम महाराज आहेत. ज्यांच्याकडे मागणी केली तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे आणि मागणी करावयाचा विषय तरी नेमकं काय आहे? भगवंताच्या नामचिंतनाच्या संबंधाने आहे. याचा अर्थ सामान्यतः सामान्य मनुष्य जो मागतो तो प्रपंचातल्या वस्तू मागतो. प्रापंचिक माणसाचं मागणं वेगळं असतं आणि पारमार्थिक माणसाचं मागणं वेगळं असतं. नीट ऐका. प्रापंचिक माणसाचं मागणं हे अगदी प्रपंचातल्या गोष्टीमध्ये आहे. अगदीच महाराजांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हेची हाव करी संसारी. महाराजांचे शब्द आहेत. हेची हाव या शब्दाचा अर्थ इच्छा. सामान्य मनुष्याची, प्रपंचातल्या मनुष्याची इच्छा काय? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. म्हणजे प्रापंचिक वस्तूच्या संबंधानेच इच्छा आपल्याला दिसून येते. मी आपल्याला आणखीन थोडं पुढे जाऊन बोलतो. सत्ता, संपत्ती आणि संतती या 3 गोष्टीपैकी यातली कोणती गोष्ट सार्थकतेची विचार करा. सत्ता मिळाली तरी जीवाचं सार्थकता नाही, संपत्ती मिळाली तरी जीवाची सार्थकता नाही आणि संतती मिळाली तरी जीवाची सार्थकता नाही.
थोडं आणखीन गमतीने याच्यात बोलायचं झालं तर सत्ता आली म्हणजे सार्थकता येते अशातला भाग नाही. एखाद्या वेळेस सत्ता आल्यानंतर संपत्ती आणता येते किंवा संपत्ती आली की सत्ता आणता येते. पटतंय का बघा, सत्ता आली की संपत्ती आणता येते किंवा संपत्ती आली की सत्ता आणता येते. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर सत्ता आली की संपत्ती आणता येते. लोकांना जर विचारलं अहो काय हे, अहो काही नाही हो, त्याच्याकडे काही नव्हतं, अध्यक्ष झाल्यापासून गाडीत फिरायला लागलाय, बरोबर आहे, म्हणजे सत्तेमुळे संपत्ती आली, नाहीतर त्याच्याकडे काही नव्हतं हो म्हटले आमच्या समोर सगळं हे झालंय, लोक बोलतात. दुसरा मुद्दा, संपत्ती आली की सत्ता आणता येते. लोक कधी कधी बोलताना असं म्हणतात नाही हो तो निवडून आलाच नसता, पैशाच्या जोरावर आला. 2 महिन्यांनी तेच ऐकायचं आहे आपल्याला आता. म्हणजे याचा अर्थ संपत्तीने सत्ता आणता येते, सत्तेने संपत्ती आणता येते किंवा संपत्तीने सत्ता आणता येते. पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तरी सार्थकता येते असं मात्र होत नाही. विठाला याचा अर्थ काय तर सत्ता, संपत्ती आणि संतती या तीनही गोष्टी ज्या प्रापंचिक माणसाकडून मागितल्या जातात, या तीनही गोष्टीचा कधीही अंत नसतो, सातत्याने त्या वाढत राहतात. प्रपंचातली वस्तू अशी आहे की ती सातत्याने इच्छा वाढवत राहते. प्रपंचच त्याला म्हटलं जातं की सातत्याने काही ना काहीतरी इच्छा वाढत राहणं हे प्रपंचाचं स्वरूप आहे. मी आपल्याला याच्याकरता साधं सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जायसा. महाराजांनी सांगितलं लाभाची या सोसे पुढे चाले मना, काहीतरी लाभ होतो या अपेक्षेने मन आमचं रोज धाव घेत असतं. आज आपल्याला हा लाभ झाला तेवढ्यावर समाधान होत नाही, आणखीन एखादा लाभ व्हावा तेवढ्यावर समाधान होत नाही, आणखीन एखादा लाभ व्हावा तेवढ्यावर समाधान होत नाही. म्हणजे मन असं सारखं धावत असतं. मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावर बसून प्रवास करायचे आणि मग घोड्यावर बसून प्रवास करायला लागल्यानंतर तो जो घोड्याचा मालक आहे तो घोड्यावर बसून जात असताना एक साधारण 100-1 किलोमीटर गेलं की ते घोडं थांबायचं. त्याला काहीतरी भूक लागायची, काहीतरी खाऊ वाटायचं. आता ते घोडं थांबलं की त्या मालकाने विचार करायचा की आपल्याला तर पुढं प्रवास करायचा आहे आणि हा घोडा तर थांबलाय, आता काय करावं. मग त्या मालकाने काय करायचं, एक गवताची पेंडी घ्यायची आणि त्या गवताची पेंडी घोड्याच्या डोक्यावर बांधायची. कशी बांधायची, घोड्याच्या डोळ्याला दिसावी पण तोंडात जाऊ नये. ती गवताची पेंडी डोळ्याला तर दिसावी पण तोंडात जाऊ नये. त्या घोड्याला असं वाटायचं, ते डोळ्याला हिरवगार गवत दिसायचं, त्या घोड्याला असं वाटायचं की आपण 2 पावलं टाकली तर हे गवत आपलंच आहे, म्हणून ते 2 पावलं टाकायचं. तशी गवताची पेंडी आणखीन पुढं, आणखीन 2 पावलं टाकली, गवताची पेंडी तशीच पुढं, आणखीन 2 पावलं टाकली, गवताची पेंडी तशीच पुढं. जरा गमतीने बोलू, नंतर 100 किलोमीटर घोडं चालतं पण गवताची पेंडी काही त्याच्या तोंडाला येत नाही. फरक एवढाच आहे, घोडं 100 किलोमीटर चालतं तरी त्याला गवत मिळत नाही, गाढव 100 वर्ष जगतं तरी सुख मिळत नाही. एवढाच आहे फरक, काही त्याच्यामध्ये फार आहे अशातला भाग नाही. पण कोणत्या तरी अपेक्षेने माणूस पाऊल पुढं टाकत असतो. लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जाईसा. आणि म्हणून काही ना काहीतरी सातत्याने अपेक्षा जिथं निर्माण होतात त्याचं नाव आहे प्रपंच. एका वाक्यात सांगतो, जिथं इच्छा निर्माण होते त्याचं नाव प्रपंच आणि जिथं इच्छा संपते त्याचं नाव परमार्थ. विठ्ठल पटतंय का, इच्छा निर्माण होत राहते त्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंचामध्ये रोज काही ना काहीतरी इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण होत असते. मी अनेक वेळेला एक गमतीने उदाहरण देत असतो. कल्पना करा, एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला आणि माती खणायला लागला. माती खणता त्याचं प्रारब्ध चांगलं, 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. माती खणता 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. कीर्तनात कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. काय त्याला गेलं आपल्याला, 10 किलो म्हटलं काय आणि 20 किलो म्हटलं काय, कोण विचारणार आहे आपल्याला. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. अख्ख्या गावाला आनंद झाला. अरे 10 किलो सोनं मिळालं, 10 किलो सोनं मिळालं, 10 किलो सोनं मिळालं. ज्याला हा पुतळा मिळाला होता त्यांनी डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात बसलेला होता. त्याचे काही मित्र आले आणि ते म्हणायला लागले, अरे बाबा 10 किलो सोन्याचा पुतळा तुला सापडला आणि तू डोक्याला हात लावून बसलास, काही वेळ लागला का तुला. 10 किलो सोनं म्हटल्यानंतर काही थोडं झालं का म्हटले, तोळ्याचा भाव काय चाललाय आज आणि तू मात्र डोक्याला हात लावून बसला. तो म्हटला तुम्ही पुतळा पाहिला का. म्हटले हो पाहिला. त्याच्या खालचं वाक्य वाचलं का. म्हटले नाही.
तो सगळ्या मित्रांना घेऊन गेला. आणखीन एकदा तो पुतळा दाखविला आणि त्याच्या खालचं वाक्य वाचायला सांगितलं. ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र लोक म्हटले, मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे 9 कुठं गेले म्हणून डोक्याला हात लावलाय, बाकी काही नाही म्हटले. उदाहरण संपलं. 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली. म्हणून जिथं इच्छा वाढते तो प्रपंच आहे आणि जिथं इच्छा संपते तो परमार्थ आहे. महाराजांचं वचन आहे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. महाराज सांगतात, ज्या ज्या इच्छा निर्माण केल्या त्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्या. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. नारद भक्ती सूत्रामधली ही सूत्र आहेत. आणि म्हणून तो परमात्मा एकदा प्राप्त झाला, कोणत्याही पद्धतीची इच्छा शिल्लक राहत नाही, अशी स्थिती झालेली असते. आता काही मिळवायचं राहिलं नाही. धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम, पंचदशीकारांची भाषा आहे. आता काहीही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. त्याला आता काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. त्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात. तुम्ही सूरदासांचं चरित्र ऐकले का? पहा, सूरदास दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे. पूर्वीचं नाव त्यांचं बिल्वमंगल, नंतर सूरदास झालं. दोन्ही डोळ्याने आंधळे असणारी सूरदास, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना प्रगट झाले, प्रसन्न झाले. आणि कृष्णाने सूरदासांना विचारलं, सूरदास मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय हवं आहे सांगा, काय मागायचं ते मागा. सूरदासांनी सांगितलं, देवा काही नको, मला कशाची इच्छा नाही. नाही काहीतरी मागा, मी प्रसन्न आहे, मागा. सूरदासांनी सांगितलं काही नको. आता ऐका नीट, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत मागा आणि सूरदास म्हणतात काही नको. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो, देणारा कोण आहे? कृष्ण. घेणारे कोण आहे? सूरदास. देणारा घेणाऱ्याच्या मागं लागलाय, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. देणारा घेणाऱ्याच्या मागं लागलाय, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. आम्हाला देणाऱ्याला म्हणावं लागतं, सप्ताह चालू झालाय, काहीतरी द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या. ते आपल्याला बघितलं की दुसऱ्या गल्लीतून जातात. आपल्याला बघितलं की हां, ते म्हणतात, ए आली बाबा. काही काही लोकांनी तर आपल्याला मागणारी टोळी असं म्हटलंय. हां, आता त्यांनी ठरवलं की सप्ताह सुरू झाला, काहीतरी मागतेत, यात्रा आली, काहीतरी मागतेत, म्हणून आपल्याला असं करावं लागतं. पण भगवंतांनी मात्र इथं स्वतःहून सांगितलं, काहीतरी घ्या. आणि सूरदास मात्र म्हणतात काही नको. शेवटी भगवान म्हणायला लागले, सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्याने आंधळे आहात, तुम्हाला दिसत नाहीये. एक काम करतो, तुम्ही मागत नाही ना, मी तुम्हाला स्वतःहून दृष्टी देतो, डोळे देतो, जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल. उघडा डोळे, मी तुम्हाला दृष्टी देतो. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा मी अंतःकरण दृष्टीने चांगला बघतोय, मला नेत्रदृष्टीची गरजच नाही म्हटले, मला बाहेरची दृष्टीची गरज. भगवंतांनी सांगितलं, नाही नाही, मी तुम्हाला नेत्रदृष्टी दिलेली आहे, डोळे उघडा, माझं सगुण रूप काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. उघडा डोळे, मी दिलंय. उघडले. आग्रह केला भगवंतांनी फार म्हणून उघडले. आणि उघडल्यानंतर जे रूप दिसलं ते अत्यंत सुंदर असलेलं रूप. भागवताने वर्णन फार गोड केलंय. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य सांगतात, त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरवरांभरम ददानी वपुरलककुला व्रताननाब्जम विजय सखीरतीरस्तु बेनवद्या. याच्यावर नाथांचं भाष्य असं आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकाराम महाराजांचं भाष्य आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला कृष्ण. सूरदासांनी डोळे उघडले आणि डोळे भरून कृष्णाला पाहिलं. पाहून पाहून तृप्त झाले. आणि सूरदासांनी सांगितलं, कृष्णा एक मागू का, एक मागू का. भगवान म्हटले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता,
आणि दिसायला लागलं की मागायला लागला. जरा गमतीने बोलू, दिसलं की मागायची सवय तेव्हापासून लागली. आता हे दिसायला लागले याला, मागायला लागला. बोल म्हटले काय हवं आहे, काय पाहिजे ती माग. अरे तो नको म्हणताना मी दिलंय, आता तर मागायची इच्छा आहे, काय पाहिजे. सूरदासांनी सांगितलं काही नाही कृष्णा, माझी एकच इच्छा आहे, मला दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळं करा, एवढंच माझं मागणं आहे. म्हटलंय अहो असं कोणी मागतं का, दिलेली दृष्टी माघारी घ्या असं कोणी म्हणतं का, असं का म्हणायला लागला. सूरदासांनी एवढं गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं कृष्णा, या डोळ्यांनी तुला पाहिल्यानंतर आता कोणालाही पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या म्हणतो. याला म्हणा कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. आणि म्हणून प्रापंचिक इच्छा जिथं राहत नाही तो परमार्थ आहे, आणि प्रापंचिक इच्छा जिथं वाढत राहतात तो प्रपंच आहे. प्रपंचामधल्या इच्छा वाढत आहेत, रोज काही ना काहीतरी इच्छा वाढत राहत आहेत, पण परमार्थामध्ये जी वृत्ती हे निवृत्ती झाली या स्थितीत आहे. आता कुठली इच्छा राहिलेली नाही. याचं कारण असं आहे की तत्त्वज्ञानामध्ये एक उत्तर असं दिलं आहे, तुमच्या ऐकण्यातलं एक अभंग सांगून पुढं जातो. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराजांचा अभंग आहे. विषयी विसर पडिला निशेष, कधी अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगामध्ये ब्रह्मरस ठसला की मग विषयाबद्दलची आसक्ती राहत नाही, विषयाबद्दलची आवड राहत नाही, विषयाबद्दलची वृत्ती राहत नाही. जरा आणखीन महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर कामना ही कामना ही झालो पायी रिकामा. महाराज सांगतात आता कोणत्याही पद्धतीचा काम राहिला नाही, याचा अर्थ इच्छा राहिली नाही, कोणतीही कामना नाही. नारद भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन असं आहे, सा न कामयमाना निरोध रूपत्वात न कामयमाना. आता काही कामना राहिली नाही. तुकोबरांचे शब्द ऐका ना, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. ही वडिलांची रीत जाणत असो म्हणजे कुठून, वडील हा शब्द जो वापरला याचे दोन अर्थ करावे. तुकाराम महाराज सांगतात माझ्या घराण्याची परंपरा आहे, काही मागायचं नाही. वडिलांची रीत जाणत असो, हा वडील शब्द दोन पद्धतीने घ्या. एक वंश परंपरा म्हणजेच वंश परंपरा घ्या, आणि दुसरी अवतार परंपरा घ्या. महाराज सांगतात आमची वंश परंपरा विश्वंभर बाबापासूनची परंपरा आहे, सेवा करायची पण काही मागायचं नाही. ही विश्वंभर बाबापासून आलेली परंपरा आहे. वडिलांची रीत जाणत असो हा एक अर्थ, आणि दुसरा अर्थ जर विचारात घ्यायचा झाला तर अवतार परंपरा. तुकाराम महाराजांची अवतार परंपरा काय आहे. तुकाराम महाराज म्हणजे नेमकं कोण, जगद्गुरु तुका अवतार रामयाचा संप्रदाय सकळांचा यथोनिया. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे नामदेव यांचे अवतार, बरोबर आहे. आता थोडं पलीकडे चला. नामदेव महाराज म्हणजे कोण तर उद्धवाचे अवतार. नामदेव महाराज म्हणजे कोण, कृष्ण भक्त असलेले जे उद्धव, त्या उद्धवाचे अवतार. आता थोडं आणखीन पलीकडे चला. उद्धव म्हणजे तरी कोण, रामायणात असलेला जो अंगद, त्या अंगदाचा अवतार म्हणजे उद्धव. आता आणखीन पलीकडे चला. अंगद म्हणजे तरी कोण, भक्त असलेला जो प्रल्हाद, त्याचाच अवतार म्हणजे अंगद. म्हणजे थोडक्यात प्रल्हादाचा अवतार पुढला अंगद, अंगदाचाच पुढला अवतार उद्धव, उद्धवांचाच पुढला अवतार नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांचाच पुढला अवतार तुकाराम महाराज. आणि जर या परंपरेतून बघितलं तर तुकाराम महाराज सांगतात आमच्या घराण्याची परंपरा म्हणजे प्रल्हादापासूनची परंपरा आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, प्रल्हादापासून. भक्त प्रल्हादाचं चरित्र डोळ्यासमोर घ्या, काही मागायचं नाही ही इच्छा. आपल्याला माहीत आहे नरसिंह कथा तुम्ही ऐकता, देवाचा अवतार झाला, नरसिंह रूपाचा अवतार. आता तो अवतार म्हटल्यानंतर मोठं विचित्र अवतार, अकराळ विकराळ अवतार. ते आत नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, जे काही असेल ते सगळं झालं. हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं, त्याच्या पोटामध्ये नक्या खुपसल्या, त्याच्या आतड्या बाहेर काढल्या, गळ्यात अडकवल्या, तो मेलाय.
तरी पण भगवान त्याला पुन्हा पुन्हा नक्की असं खूपच नाही, भयानक आवेश होता. काही केल्याने देव शांत व्हायला तयार. भगवंताचा नरसिंह अवतार झालेला देव काही केल्याने शांत व्हायला तयार नाही. सगळ्या देवाधिकाला चिंता पडली, सगळं इंद्र ब्रह्मचंद्र चिंता पडली. का चिंता पडली? हे जर शांत नाही झाले आणि यांनी जर अख्खी सृष्टी गिळून टाकायचं ठरवलं तर काय करावं? म्हणजे काय करायचं? यांचा अवतार शांत करावा. आता शांत कसं करायचं म्हटले? ब्रह्मदेव हुशार. ब्रह्मदेवाने सांगितलं एक काम करू, देवाला शांत करायचं असेल तर म्हटले हे कुठं होऊ शकतंय? तर एकच प्रमाण आहे, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का पडत. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं सगळ्या देवादिकांना, आपण लक्ष्मीकडे जाऊ, लक्ष्मीला विनंती करू. लक्ष्मी माता मात्र देवाला बरोबर त्यांच्या काही आरती वगैरे करून शांत करते, काही हरकत नाही. सगळेच्या सगळे देवादिक लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मीने जेव्हा देवादिक आलेले बघितल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला. का? हे नेहमी नारायणाकडे जाणारे आज आपल्याकडे आले, नेहमी नारायणाकडे जाणारे आपल्याकडे आले. लक्ष्मीला वाटायला लागलं हम भी कुछ कम नाही. तिला वाटायला लागलं आपलं बी काहीतरी महत्त्व आहे. काय नेहमी नाही तर यांनाच विचारतात आम्हाला काय घरात किंमत आहे का नाही? आयुष्य गेलं मी होती म्हणून की असलं ऐकूनच आम्ही फेटा घेऊन घरातून बाहेर पडतोय, नाहीतर दुसरी असती तर कळाली असती. असलं सगळं. तसं लक्ष्मीने विचार केला की म्हटलं आपण एवढं सगळं करून ही देव कधी आपल्याकडे येत नाहीत. इंद्र ब्रह्म चंद्र सूर्य आज आपल्याकडे पहिल्यांदा आले, आज आपल्याला काहीतरी मान आहे. सगळे आल्याबरोबर नमस्कार वगैरे सगळा झाला. लक्ष्मीने विचारलं बोला काय कसं काय येणं केलं? ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने सांगितलं आईसाहेब देवाने अवतार घेतला, नारायणाने अवतार घेतलाय, नरसिंह रूपाने अवतार घेतलाय, वेगवेगळे अवतार आत्तापर्यंत झाले, आणखीन एक अवतार झालाय. लक्ष्मीने सांगितलं कामाचं बोला, त्यांचं वर्णन करायला हिथं येऊ नका. मला वाटलं माझं काहीतरी बोलतील तर त्यांचंच माझ्या पुढं मांडायला लागलाय. बरं अवतार घेतला, लक्ष्मीला काय कौतुक हो, देवाने नरसिंह रूपाने अवतार घेतला. लक्ष्मीला काय कौतुक? का कौतुक नव्हतं? आता हे रोजच अवतार घेतात, कुठपर्यंत कौतुक करायचं? आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्या भागातही म्हण आहे, म्हण असे रोजचं मोडत त्याला कोण रडत. तसं आता हे नेहमीच अवतार घेतात, अवताराच्या राशी तो हा विटेवरी. कुठपर्यंत त्यांचं कौतुक करायचं? काय त्याचं म्हणले? काही नाही, ते जाऊ द्या, कामाचं बोला. त्यांनी सांगितलं काही नाही, भगवान अवतार घेतलाय, राग भयानक आलाय, त्या हिरण्यकशिपूला मारलंय, पण तरी देव शांत व्हायला तयार नाही. आमची तुम्हाला विनंती आहे, आरतीचं ताट तुम्ही तयार करा, काही फूल नारळ प्रसाद सगळा घ्या, देवाची आरती करा, त्यांना प्रसाद नैवेद्य वगैरे दाखवा, काही प्रार्थना करा, आणि तुम्ही आरती ओळून प्रार्थना केली की मग देव शांत होते आणि त्यामुळे सृष्टीचा होणारा संहार थांबेल म्हटले. लक्ष्मीने विचारलं त्यांना, जे रागाला गेले त्यांना हो जरा शांत राहा एवढंच म्हणायचं आहे ना? हो. मग आरती करायला ओळख काय गरज आहे म्हटले? मला बघितलं की शांत होतात, त्याला काय असतंय म्हटले? म्हणजे हे सुद्धा तेव्हापासून चालत आले, आता अशातला भाग नाही. काय हो म्हटलं की आपल्यातली कशी गडबड होती? ते म्हटलं त्याला काय अवघड आहे, उगाच त्यांना आरतीचं ताट घेऊन जा, प्रसाद घेऊन जा, नारळ घेऊन जा, हार फुलं घेऊन जा, काय गरज आहे? तरी ब्रह्मदेवाने सांगितलं नाही, नेहमीपेक्षा हे प्रकरण जरा वेगळं आहे, तुम्ही तसं समजू नका. नरसिंह रूपाने अवतार आहे, फार कठीण आहे. नाही 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 तुम्ही ऐका माझं. बरं आरतीचं ताट घेतलं आणि लक्ष्मी माता खाली आल्या आरती ओवाळण्याकरता म्हणून. ते भगवंताचं नरसिंह रूप बघितलं, भयानक अशा पद्धतीचं रूप बघितल्याबरोबर ज्या लक्ष्मी घाबरून गेल्या, आरती एकीकडे ताट एकीकडे लक्ष्मी एकीकडे, पळापळी सुरू झाली. ब्रह्मदेवाने अडवलं, अहो थांबा थांबा थांबा. लक्ष्मीने सांगितलं थांबा काय, मारायचं ठरवलंय काय मला म्हटलं? ते म्हणले तुम्ही म्हणला की बघितलं की शांत नाही म्हणत होते म्हणले, पण मला माहीत नाही इतकं रागाला जातात म्हटले, आतापर्यंत कधीच गेले नाहीत. बायकोला सुद्धा असं कधी कधी वाटावं म्हणून आपल्यालाही घरात नरसिंह व्हावं लागतंय कधी कधी, बरोबर नाही? कधी कधी नरसिंह अवतार घ्यावा लागतो आपल्याला. ते म्हटले मी नाही बघितलं असलं कधी म्हटले. नाही गडे म्हटले आपली काही ताकद नाही. अहो तुमच्यावर तर आमची सगळी मदार होती, आपलं काही नाही शक्य म्हटले, तुमचं तुम्ही बघा, आपण काही त्यांच्या पुढं जाणार नाही. रागाच्या भरात मलाच गिळून टाकलं तर काय करू म्हटले. नाही म्हटले
आता काय करायचं? कोणच नाही. ब्रह्मदेव हुशार. ब्रह्मदेवांनी सगळ्या देवादिकांची मिटिंग घेतली आणि ब्रह्मदेवांनी विचारलं सगळ्या देवादिकांना, भगवंतांनी नरसिंहरावाचा अवतार घेतलाय, कुणाकरता? अवतार कुणाकरता घेतला? प्रल्हादाकरता. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं प्रल्हाद जाणं नरसिंह जाणं आपल्याला काय घेणं देणं? ज्याच्याकरता घेतलाय ती बघून घेईल की, ज्यानं कीर्तनकाराला फोन करून तारीख दिली ती बघून घेईल की, आपल्याला काय घेणं देणं? माणसं महाराज अशी गमतीची आहेत. मी एका वैराग भागात वकील साहेब कीर्तनाला गेलतो. काल्याचं कीर्तन होतं सकाळचं आणि ती दिंडी काढायला सगळे कार्यकर्ते गेलते. दादांचं कीर्तन होतं, त्यांना जाता आलं नाही. मी गेलो गाडीतनं, मी उतरलो. 10 लोक माझ्याकडे बघत होती, पण एकही म्हणे ना या, एकही म्हणे ना, उगा माझ्याकडे बघायला. कुणी या म्हण ना, बसा म्हण ना. मला प्रश्न पडला, आपलं कीर्तन याच गावात आहे का दुसरी आहे? कुणी या म्हणे ना, बसा म्हणे ना, काहीच म्हणे ना. काय बाबा काय? बरं मी महाराज दिसतोय? नाही, असं नाही. महाराजाची जी कपडे असतात ते आहे. माझ्या अंगावर कायम कपडे असेच असतात महाराजकीचे. ह्यांच्यासारखं बदलाबदली नाही मी करत. दिवसा वेगळी रात्री वेगळी असं नाही मी करत. माझी कायम कपडे ही असतात. तुम्ही विचारा, गजानन पुढे बसलाय त्याला विचारा. आम्ही जरी वकील असलो, कॉलेजमध्ये असलो, तर कायम धोतर अंगावर आहे. सकाळी हे पॅन्ट, मला कळत ना तुम्ही सकाळचे तुम्हीच आहेत का? मला कळलंच नाही. मी म्हणलं मी महाराजासारखं आहे सगळं, मला कुणी या म्हणे ना, काही म्हणे ना, कसं काय? मला काहीच कळेना. त्याच्यात त्या एकाच्या लक्षात आलं की हातचे कीर्तन करायचं. एकाने ओळखलं आणि तो एक जण दुसऱ्या वारकऱ्याला म्हटला, हे बहुतेक आजचे काल्याचे कीर्तन कराय. दिंडीला सगळे कार्यकर्ते वारकरी गेलेले आहेत, कोणच त्यांना या म्हणायला नाही. तुझं घर जवळ आहे, तुझं घर इथं जवळ आहे, एक काम करू, दिंडी येईपर्यंत तुझ्या घरी महाराजाला घेऊन जाऊ. दिंडी येईपर्यंत तुझ्या घरी घेऊन जाऊ. कुठं तरी बसवावं लागेल ना महाराजाला, गाडीतच कसं बसवायचं महाराजाला? तुझ्या घरी घेऊन जाऊ म्हटले, दिंडी येईपर्यंत घेऊन जाऊ. ती जी दुसरा होता ती एवढा बहादर, तो म्हटला हे बघ, ज्यानं फोन केलाय ती बघून गेली की आपल्याला काय घेणं देणं पडलंय त्याचं. माणसं अलीकडल्या काळात कोणी लावून घ्यायला तयार नाही महाराज. अलीकडल्या काळामध्ये सत्य मोठे व्हायला लागले, पण त्याच्यातलं प्रेम संपत चाललं. सत्य मोठे व्हायला लागले नाही असं नाही, पण त्याच्यातलं प्रेम संपत चाललं. पूर्वी सत्य लहान असायचे, या जुन्या मंडळींना विचारा, लहान असायचे. 5-25 टाळकरी, 5-50 लोक ऐकायला असायची, पण त्याच्यात जे प्रेम असायचं. महाराज निघाल्यानंतर अक्षरशः त्या गावातले लोक रडायची की आपले गुरु महाराज निघाले म्हणून रडायचे. अलीकडल्या काळात महाराज गेले का गेले हे बघायला तुम्ही तयार नाही, काही नाही. हा जो दुरावा, आणि म्हणून कधी कधी विचार करावा लागतो की परमार्थ संख्येने वाढला का गुणाने वाढला? विठाला ब्रह्मदेवानी सांगितलं प्रल्हादाकरता अवतार घेतलाय ना, प्रल्हाद बघून घेईल म्हटले, आपल्याला काही घेऊन देणं. सगळ्यांनी प्रल्हादाला सांगितलं देवाचा अवतार शांत करायचं काम तुझ्याकडं बघ. प्रल्हाद देवाजवळ जातात. प्रल्हादाने देवाची स्तुती केली. भयानक क्रोधायमान असलेले नरसिंह परमात्मा शांत झाले. प्रल्हादाला मांडीवर घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि नरसिंहाने प्रल्हादाला विचारलं, तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे? प्रल्हादाने सांगितलं, देवा काही नको. नाही नाही, काहीतरी माग. देवा काही नको, मला काय आता न मागता तू देवा एवढं दिलंस ना. केवढं दिलं? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरसिंह अवताराची कथा होणार, आणि जोपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार तोपर्यंत प्रल्हादाचं नाव घेतलं जाणार. न मागता दिलं ना महाराज. काय मागावं लागलं का? आज हजारो वर्ष झाली प्रल्हादाचं नाव आम्ही रोज घेतोय. न मागता दिलं देवा, काही नको मला. नाही, काहीतरी माग, मी तुला प्रसन्न नाही, माग. प्रल्हादाने विचार केला काय मागावं. प्रल्हादाने सांगितलं, देवा मागतो, पण मी जे मागतो ते तू नक्की द्यायचं. म्हटलं हो, बोल काय पाहिजे? काही नाही म्हटले, माझी एकच मागण नाही. ऐका आता, प्रल्हादाने सांगितलं, देवा माझी एकच इच्छा आहे, एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? तू माझ्याकडं काही मागायला लावू नये, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काहीच नाही म्हटले. दुसरं काहीच. तू माझ्याकडे काही मागायला लावू नये, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याकडे काही मागण्याची इच्छा निर्माण होऊ नये, एवढंच मला दे, बाकी काही देऊ नको. आणि मग ही परंपरा आमची असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, काही मागणे वडिलांचे
रीत जाणत असो ही वडिलांची परंपरा. हा झाला एक विचार. हा झाला अवतार परंपरेच्या दृष्टीने. दुसरा वंश परंपरा. वंश परंपरेचा जर विचार केला तर विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही परंपरा, बोल्लोबा आणि कणकाई या दोघांच्या पोटी जन्माला आलेली तुकाराम महाराज. आणि दोघांच्या पोटी जन्माला आलेली तुकाराम महाराज म्हणजे काही सामान्य व्यक्तिमत्व का? इतकी गमतीने एक कथा सांगितली जाते की बोल्लोबा प्रत्येक महिन्याला पंढरपूरला यायचे. आल्यानंतर कणकाई विचारायच्या, हो तुम्ही पंढरपूरला जाता, मला एकदा घेऊन चला की? नाही. मला एकदा घेऊन चला की? नाही. मला एकदा घेऊन चला की? नाही. एका वारीला हट्टच धरला कणकाई. कणकाई म्हणजे कोण? तुकाराम महाराजची आई. कणकाईने एकदा हट्ट धरला, नाही नाही मला पंढरपूरला घेऊन गेलं पाहिजे. बोल्लोबांनी सांगितलं घेऊन जातो, पण मी सांगतो तसं करायचं तिथं. मग ते हो आले. चंद्रभागेचं स्नान झालं. पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना बोल्लोबांनी सांगितलं, कणकाई देवाच्या पाया पडायचं, त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही. कारण तू बाईचा स्वभाव आहे, काहीतरी मागशील. आपली परंपरा आहे काही मागायचं नाही. आणि तू एखाद्या वेळेस काहीतरी मागशील म्हटले आणि काहीतरी मागशील, देव काहीतरी देईल आणि त्यामुळे आपली चालत आलेली परंपरा मोडेल. म्हणून देवाच्या फक्त पाया पडायचं, त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही. कणकाईने सांगितलं काही हरकत नाही. बोल्लोबा पुढं होते, पाया पडले, निघून गेले. कणकाई पाया पडली. पाया पडताना कणकाईच्या उगी मनात आलं, देहूला गेल्यानंतर जर इतर बायकांनी विचारलं देव कसा दिसतो, कसं सांगायचं? विचारलं समजा कसा दिसतो पांडुरंग, तर काहीतरी बोलावं लागेल ना. उगाच सहज बघायला काय गेलंय? म्हणून कणकाईने सहज देवाच्या तोंडाकडे बघितलं. बघितल्याबरोबर देवाने विचारलं, कसं काय कणकाई, बरं आहे का? हे फार गमतीचा देव महाराज. कसं काय, बरं आहे का? कणकाईने एकच सांगितलं, वंशाला दिवा नाही. एवढंच सांगितलं. कसं काय बरं आहे का म्हटलं की वंशाला दिवा नाही. आणि माघारी जरा बराच वेळ लागलेला बोल्लोबाच्या लक्षात आलं. कणकाई आल्याबरोबर बोल्लोबांनी विचारलं, एवढा वेळ कसं काय लागला? नाही 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 काहीच नाही. नाही मला सांग, काही मागितलं का? काही मागितलं का? असं म्हटल्याबरोबर कणकाईने सांगितलं, हे बघा मी काही मागेल बाई, मी तुमचीच बायको आहे. मागणं काही शक्य आहे काय? तुम्ही मला सांगितलेलं होतं, तुम्ही सांगाल तसं मी ऐकणारी आहे म्हटले. मागणं वगैरे अजिबात नाही. मग एवढा वेळ कसं? काही नाही. बायांनी जर विचारलं कसा दिसतो तर सांगायला नको का? म्हणून फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. ते जाऊ दे, काही बोलला नाही ना तो. अहो त्यानं फक्त विचारलं कसं काय का, बरं आहे का? मी फक्त त्याला म्हटलं वंशाला देवा नाही. मागितलं नाही, फक्त असं म्हटलं, मागितलं नाही मी. बोल्लोबांनी सांगितलं, मला वाटलंच होतं घोटाळा होईल. एक काम कर, आता तू वंशाचा दिवा म्हटलीच आहे ना, माघारी जा आणि त्या पांडुरंगाला सांग द्यायचं असेल तर तुझी सेवा करणारा पुत्र दे, असला तसला देऊ नको. कणकाई जाते आणि देवाला सांगते, देवा द्यायचं असेल ना, तुझी सेवा करणारा पुत्र दे, असला तसला देऊ नको. देवाने स्मित हास्य केलं आणि कणकाईला सांगितलं, अगं कणकाई माझी सेवा करणारा नाही, मीच तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. तो कितातून तुलनीसी ब्रह्म तुकासी आली, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आणि म्हणून भगवान सांगतात, मीच तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. तुका विष्णू नाही तुझा, म्हणजे रामेश्वर भट्टद्विजा, तुका विष्णू नाही तुझा. आणि मग असंच साक्षात परमात्म्याचा अवतार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जेव्हा असा प्रसंग येतो की देवाने काहीतरी तुकाराम महाराजांना म्हणावं, काहीतरी मागा, तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आमच्या घराण्याची परंपरा काही मागायची नाही. मग ती बोल्लोबापासूनची परंपरा असेल किंवा प्रल्हादापासूनची परंपरा असेल, पण एवढं होऊनही जर तू मागा मागा म्हणत असतील, मनसे काही मागा, मनसे काही मागा, हेची देगा पांडुरंगा. देवाने विचारलं, हेची म्हणजे नेमकं काय? अभंगाचं पहिलं
देवा तुझा विसर न व्हावा गुण गायनावरी हेचे माझे सर्व जोडे विठाला ह्याची दान देगा देवा अशी भाषा वापरतात. हेच दान द्या. कोणतं दान द्या? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. याचा या प्रमाणाचा जर थोडा वेगळा अर्थ काढायचा झाला तर तुझा विसर न व्हावा या शब्दाचा अर्थ आहे आठव झालेला आहे. विसर न व्हावा या शब्दाचा अर्थ आहे आठव झालेला आहे. थोडं तत्त्वज्ञानातून बोलायचं झालं तर याला योगक्षेमाची प्रार्थना म्हणा. आठव झालेला आहे म्हणजे योग आहे. आता फक्त तो विसर न व्हावा म्हणजे क्षेम करा. याचा अर्थ योग म्हणायचं कशाला आणि क्षेम कशाला म्हणायचं? अप्राप्तस्य प्राप्तिर्योग आणि तस्य रक्षणं क्षेमाः. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू टिकणं याला क्षेम म्हणतात. कळालं का? बघा, जे मिळालेलं नाही ते मिळणं याला योग म्हणायचं आणि मिळालेलं टिकणं याला क्षेम म्हणायचं. आपल्याकडे मिळणं सोपं असतं पण टिकणं अवघड असतं. मिळणं सोपं आहे पण टिकणं अवघड आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माळ घालणं सोपं असतं, पुढलं बोलायची गरज नाही आता, पण घातलेली माळ टिकणं अवघड असतं. आणि त्यामुळे एखादी गोष्ट योग होणं आणि त्या योग झालेल्या गोष्टीचा काय व्हावा? क्षेम व्हावा. महाराज सांगतात की आम्हाला आमच्या जीवनामध्ये आठव झालेला आहे. तुझं स्मरण आमच्या जीवनामध्ये झालेलं आहे अखंड. खरं तर पाहायला गेलं तर मला कधी कधी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना विशेष वाटतं की अखंड आठव आहे ना. तुकाराम महाराजांच्या बाबतीत विचार करायचा झाला, महाराजांचे शब्द घ्या ना. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग. महाराजांचे शब्द आपल्याला घेता येण्यासारखे आहेत. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे कुवाडे या प्रमाणातून विचार घेतला तर अखंड भजन आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रातून जर विचार करायचा झाला तर तुकाराम महाराज ज्या रस्त्यावरून जात होते त्या रस्त्यावरची मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते, हे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. आणि ज्यांच्या पायाखालची मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते त्यांनी देवाला म्हणावं तुझा विसर न व्हावं. हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ही तुकोबारांचं चरित्र आहे. आणि त्यांनी देवाला प्रार्थना करताना मात्र म्हणायचं की तुझा विसर न व्हावा, या तुझा कधीही आम्हाला विसर होऊ देऊ नको. विसर का होऊ देऊ नको याची दोन कारणं सांगतो. रामायणामध्ये हनुमंतरायाला विचारण्यात आलं संपत्ती कशाला म्हणायचं आणि विपत्ती कशाला म्हणायचं. संपत्ती म्हणजे काय आणि विपत्ती म्हणजे काय. हनुमंतरायांनी एका वाक्यात उत्तर असं दिलं, प्रभू रामचंद्रांचं स्मरण ही संपत्ती आहे आणि प्रभू रामचंद्रांचं विस्मरण ही विपत्ती आहे. रामाचं स्मरण ही संपत्ती आहे आणि रामांचं विस्मरण ही विपत्ती आहे. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. कबीर महाराज आपल्याला माहिती,
कबीर महाराज जेव्हा शेतामधून निघाले तेव्हा एका विहिरीच्या काठावर 10-5 महिला पाणी भरत होत्या आणि पाणी भरत असताना एका महिलेच्या नाकामध्ये तिच्या नवऱ्याने एक नथ आणून दिलेली होती आणि त्या नथीबद्दल इतर महिला कौतुक करत होत्या, विचारत होत्या कधी आणली, कुठून आणली, कशी आणली, केवढ्याला आणली, विचारत होत्या. इतर बायका सगळ्या कौतुक करायला लागल्यानंतर हिला मोठा आनंद झाला. हिनं स्वतःच्या नवऱ्याचं वर्णन करायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर फार प्रेम आहे, 25,000ची नथ आणली, 25,000ची नथ आणली. नवऱ्याचं वर्णन करायला लागली. नवऱ्याचं वर्णन का करायला लागली? नथ आणली म्हणून. हे विसरता कामा नाही. फुकट कुणी कुणाचं वर्णन करत नाही. 1 तास झालं ती नवऱ्याचं वर्णन करत होती. तास झालं ही वर्णन करते. कबीर महाराजांनी ऐकलं. कबीर महाराजांनी तिच्याकडे बघितलं आणि एक दोहा सांगितला. कबीर महाराज म्हणायला लागले, नथनी दी जिस यारने उसको सुमरत बार बार. नथनी दी जिस यारने उसको सुमरत बार बार, लेकिन नाक दिया जिस यारने उसको भूल गई ना. कबीर महाराज सांगायला लागले, नथ देणाऱ्या पतीचं नाव ही महिला नेहमी घेते आहे, पण नथ घालण्याकरता ज्या भगवंतानी नाकच दिलं त्या भगवंताचं विस्मरण व्हावं का? तुकोबरांचं प्रमाण द्यायचं झालं तर, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गाईन गुण तयाचे. या प्रमाणाने आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. अखंड नामस्मरणामध्ये तुकाराम महाराज असूनही तुकाराम महाराज सांगतात, देवा द्यायचं आहे ना, एकच दान द्या म्हटले. काय? तुझा विसर न व्हावा, हेच, दुसरं नाही, दुसरं काही देऊ नको, हेच द्या. या बदल्यामध्ये काय करत राहील? अभंगाचं दुसरं चरण मला सांगतात. आम्ही काय करू? गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. कोणते गुण? ऐका यशस्वी अवधार्य, ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य. वसती जेत धनी पुरे, गुणगाता रूपदृष्टी निहाळिता. धनी न पुरे गुणगाता. न पुरे धनी या शब्दाचा अर्थ आहे तृप्ती होत नाही. कधी? गुणगाता, भगवंताच्या गुणांचं वर्णन करत असताना तृप्ती होत नाही. कितीतरी गुणांचं वर्णन, अखंड गुणांचं वर्णन. रामायणामध्ये अनेक देवाचे गुण सांगितले वेगवेगळे. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः किंवा उपासित लोकाय उपशिक्षितात्मने. राम कसे आहेत? अभिवादनशीलस्य, नमस्कार करणारे आहेत. नित्यवृद्धोपसेविनः, नित्यवृद्धांची सेवा करणारे आहेत. उपासित लोकाय, लोकांची उपासना करणारे आहेत. उपशिक्षितात्मने, मनाचं संयमन करणारे आहेत. इतकी सगळे रामाच्या गुणांचं वर्णन. एके ठिकाणी एका कवीने फार गंमत केली काव्य प्रकारामध्ये. त्याने असं सांगितलं, रामाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. ऐका जरा बारीक. रामांच्या ठिकाणी अनेक गुण आहेत, पण त्या गुणाच्या ठिकाणी एक अवगुण आहे म्हटले. ऐका, रामाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत, पण त्या गुणाच्या ठिकाणी एक अवगुण आहे. काय अवगुण आहे? तर हे सगळे गुण एका रामाच्याच ठिकाणी आहेत, एवढाच अवगुण आहे, बाकी काही नाही म्हटले. सगळे गुण एका रामाच्याच ठिकाणी आहेत म्हटले, सगळे तिथंच आहेत म्हटले. आणि त्यामुळे अशा गुणांचा सागर जो असलेला तो परमात्मा. आम्ही काय करू? गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवानी तुकाराम महाराजांकडे बघितलं, विचारलं, दुसरं काही दिलं तर चालणार नाही का? न लगे मुक्ती, धनसंपदा किंवा आणि संपदा, संत संग देई सदा. तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, देवा दुसरं काही नको म्हटले. मुक्ती नको, संपदा नको. या दोन्ही गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. म्हणजे परमार्थामध्ये जी श्रेष्ठ मानली जाते ती मुक्ती, आणि व्यवहारामध्ये जो श्रेष्ठ मानला जातो तो पैसा. या दोन्ही गोष्टी तुकाराम महाराज म्हणतात नको. ऐका जरा, मी थोडं पुढं बोलू. मुक्ती नको म्हणणं एखाद्या वेळेस मान्य हो, पण संपदा नको. अलीकडल्या काळात तर सगळे धावपळ आमची पैसा करतात, पण तुकाराम महाराजांनी म्हणावं नको. सोने रुपया पुस्तकी समान माणिक पाषाण खडे जैसे. मुक्ती नको. आता आणखीन एक थोडं याच्यातला गर्भित अर्थ सांगतो आणि पुढे जातो. नको हे म्हणण्याकरिता असावं लागतं, बरोबर आहे की नाही? मुक्ती नको म्हणण्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात, देवा जी मुक्ती तू द्यायला निघाला ती मुक्ती आमच्या घरी कामं करते. मोक्षा मा घरी
कामारी दासी. ती मोक्ष आमच्या घरी कामं करतोय, जी आमच्या घरी कामं करतोय तू तीच म्हणायला लागलाय देऊ का देऊ का देऊ का. अरे काय द्यायला लागला, देऊन देऊन काय द्यायला लागला, मुक्ती. हां मुक्ती नको म्हटले. ऐका, तुला द्यायची असेल तर काय दे, संत संग दे ही सदा. जरा पुढचं बोलू, द्यायचं असेल तर भक्ती दे, मुक्ती नको. आणखीन एक वाक्य सांगतो, पुढं जातो, बारीक ऐका. देव मुक्ती लवकर देतो पण भक्ती देत नाही. मुक्ती लवकर देतो, मुक्ती दिली विषय संपला. भक्ती दिलं की देवाला अडकावं लागतंय. भक्ती देव कुणाला देतो, तपासूनच बघतो आणि मगच भक्ती देतो. देव कुणाच्याही पदार्थ भक्ती टाकत नाही. याचा अर्थ अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम कोणाच्याही मनात येत नाही. काही काही वेळेला लोक म्हणतात माणसंच येत नाहीत नाही, जी आले तीच देवाच्या कृपेला पात्र आहेत. बाकीचे आले नाहीत म्हणजे आणखीन देवाचं त्यांच्याकडे लक्षच नाही, जाऊ दे तिकडे तशीच न काही नाही, त्याला काय. जे आली याचा अर्थ त्यांच्या देवाच्या कृपेला ती पात्र आहे. त्यामुळे भक्ती लवकर देव देत नाही, देण्याकरता ती थोडा तपासूनच बघतो. आणखीन माणसं इकडं का आली नाहीत, देव म्हणतो आणखीन ही येण्याच्या योग्यतेची झाली नाहीत, जरा थांबा जरा, त्यांना आणखीन योग्यता झाली नाही. योग्यता यावी लागते, तेवढी सामर्थ्य यावं लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा हे मुक्ती वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नको आम्हाला. न लगे मुक्ती आणि धनसंपदा संत संग देई सदा. द्यायचा आहे ना, संतांचा संग दे. आता आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, देवा म्हटले काय, की तुझा विसर न व्हावा हे आणि संत संग या दोन गोष्टी मला मिळत असतील तर मी पुन्हा पुन्हा जन्माला यायला तयार आहे. अभंगाचं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुन्हागारी नावडी हेची माझी जोडी. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, देवा आम्हाला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भवासाचं जरी दुःख असलं तरी आम्ही ते सुखाने सहन करायला तयार आहोत. जरी गर्भवासाचं दुःख असलं तरी तुझी सेवा करायला मिळत असेल, तुझं गुणगान गायला मिळत असेल, तुझा विसरण व्हावा असं होत असेल, संत संघाची सेवा मिळत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्माला यायला तयार आहोत. गर्भवासाचं दुःख आहे पण पुढं चांगलं सुख मिळतंय ना, हे महत्त्वाचं आहे. दुःख जरी असलं तरी चांगलं सुख मिळतं ना. थोडं एका वाक्यात बोलायचं झालं तर जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. रस्त्याने एखादा वाटसरून निघाला आणि एखादी गोफणीतून दगड मारत होता पाखर राखण करण्याकरता, आणि त्या वाटसरूच्या पाठीमध्ये दगड बसला. दगड बसल्याबरोबर त्याला दुःख झालं, आई म्हणून खाली वाकल्याबरोबर त्याला दुःख झालं. बघायला लागला दगड तरी केवढा आहे, पाठीमागं वळून बघितलं तर तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. होईल का हो दुःख? येऊन उठून उभारला आणि म्हटलं येऊ दे 4-5 असली काय होत नाही मला, नाही का. दगड लागण्याचं दुःख आहे पण हा दगड नाही सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. तसं गर्भवासाला येण्याचं दुःख आहे पण आल्यानंतर जर तुझी सेवा करायला मिळत असेल तर सुख आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी. मला वाटतं आज प्रभू अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव आहे. उद्या त्यांच्या पुण्यतिथीचा पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं की त्या पूर्वसंध्येला अण्णांनी सुद्धा भगवंताकडे हीच प्रार्थना केली असेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही काय करू, गुणगायी नावडी हिची माझी सर्व जोडी. त्यामुळे अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असणारा उत्सव, त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्याकडे ही उत्सवातली सेवा प्राप्त झाली. अनेक वेळेला खरं तर मी या रोडने जातो, अनेकदा संगेवाडी आम्हाला माहिती इथं आहे पण कधी आतमध्ये येणं झालं नाही, कधी कीर्तन सेवेचा योग आला नाही. सांगोल्याहून आमचं नामसाधना मंडळ आज इथं उपस्थित आहेत. माझे मित्र ॲडव्होकेट गजानन भाकरे इथं उपस्थित आहेत. सगळी मंडळी अनेक वेळेला या रोडने आम्ही जातो पण आज योग आला. चातुर्मास चालू आहे पंढरपुरातून. खरं तर मी जात नाही कुठं, परंतु वकील साहेबांनी फोन केला. अगोदर केला मी तेव्हा नाही म्हटलो,
मग वकील साहेब लोकांना माहीत असतं की कुठला पुरावा द्यायचा, कुठलं काय करायचं हे माहीत असतं. त्यांनी आमचे मित्र चैतन्य महाराज देहूकर जे संजय महाराजांचे पुत्र आहेत आणि आपल्या या गाव त्यांच्या परंपरेत आहे देहूकरांच्या, देहूकर महाराजांनी मला फोन केला आणि मला म्हटले की आमच्या परंपरेतलं गाव आहे, तुम्ही या, काहीही करा पण एक थोडा वेळ का होईना पण काढून या. त्यामुळे घरचा पाठ संपवून प्रवचन संपवून अगदी वेळेवर इथे येण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने अण्णांची सेवा मला करता आली. आमचे मोरे महाराज इथं आल्यानंतर मोरे सर भेटले, त्यांचं प्रवचन मगाशी झालं त्यामुळं त्यांचीही भेट झाली. बाकी सगळीच पूजनीय महाराज मंडळी, फारसे नामोल्लेख मला माहीत नाहीत पण आपल्याबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम आहे. अतिशय गोड अशा पद्धतीची साथ, कारण हे अशा पद्धतीचे महाराजांनी खूप चांगलं गायलं. महाराजांचं वाजवणं तर म्हणजे इंग्रजीतला शब्द वापरावा का न वापरावा पण आम्ही तुमचे फॅन झालो असं म्हणायला हरकत नाही. कारण खूप गोड, कारण वाजवणं आता आम्ही फळावरचेच असल्यामुळे आम्हाला माहीत आहे पक्वाज वाजवायचा कसा काय, पण इतकं गोड वाजवणं की कीर्तनकाराला साजेसं आणि कुठल्याही पद्धतीचा अवडंबरपणा त्याच्यामध्ये न करता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने फड परंपरेतलं महाराजांची मृदंग सेवा झाली, महाराजांची गायन सेवा झाली. ही सगळी मंडळी म्हणजे मी तर अनेक वेळेला वकील साहेब म्हणत असतो की इतक्या गोड आवाजाची आणि इतक्या गोड हाताची माणसं वारकरी संप्रदायात आहेत. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, इतकी गोड आवाजाची, कारण ही माणसं आहेत म्हणून संप्रदाय एक वेगळ्या पद्धतीने आज समाजाच्या समोर जातो आहे. ह्या सगळ्या तरुण पिढीचं फार मोठं याच्यामध्ये योगदान आहे. आपण जरी फळावरची मंडळी सगळं अनेक वर्ष चालवत असलो तरी अलीकडली ही जी नवपिढी आहे म्हणजे अशी अनेक एकाहुनी बळीरे अशी गायक मंडळी, वादक मंडळी आज संप्रदायामध्ये आहेत आणि यांच्यामुळे संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता राहिला नाही तर हा सातासमुद्राच्या पलीकडे पोहोचला तो या मंडळींमुळे. आणि म्हणून या सगळ्यांवर पांडुरंगाची कृपा, आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने दर्शन घडलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, मानकोजी महाराजांच्या चरणी, प्रभू अण्णांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. तुकाराम